हाय नमस्कार। आज मी दाखवणार आहे रेसिपी मंचुरियन राईस। चला चला तर सुरुवात करूया। तर मी या गॅसवरती गंज मांडलेला आहे आणि यामध्ये अर्धा चमच तेल टाकलेलं आहे। पहिले राईस शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। थोडासा मी राईस वेगळ्या पद्धतीचा दाखवत आहे तुम्हाला मंचुरियन मध्ये टाकायसाठी। मी यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे अर्धा चम्मच आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे कापून आणि स्वादानुसार मीठ आहे। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। नंतर यामध्ये तांदूळ टाकायचे आहे। आता हे पाण्याला उकळी आलेली आहे। आता मी यामध्ये तांदूळ टाकत आहे। आता ह्या भाताला शिजू द्यायचा आहे थोडा वेळ, 10 मिनिटापर्यंत। आता ही पत्ताकोबी आहे, अर्धा किलो आहे पत्ताकोबी मी कापून घेतलेली होती आणि मीठ लावून ठेवलेली, त्याला पाणी सुटलेलं, त्याचं पाणी पिळून घेतलेलं आहे, पाणी काढलेलं आहे। यामध्ये हा मैदा आहे, यामध्ये मैदा टाकायचा आहे। तीन चम्मच मी मैदा टाकलेला आहे। हा कॉर्नफ्लॉवर आहे, हा पण टाकायचा यामध्ये। हा 2 चम्मच टाकलेला आहे। 3 चम्मच मिरची पावडर आहे, 1 चम्मच स्वादानुसार मीठ आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे हा 1 चम्मच, 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे आणि कस्तुरी मेथी आहे। तर यामध्ये टाकायचं आणि याला छान मिळवायचं आहे। अगर तुम्हाला माझी राईसची रेसिपी अगर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कळवा कमेंटमध्ये कसे झाले, काय झाले कमेंट करा। आवडले किंवा नाही आवडले तेही कमेंट करा। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे। आता याचे छान लहान लहान छोटे छोटे गोळे बांधून घ्यायचे आहे मंचुरियनचे। असे छोटे छोटे गोळे बांधायचे आहे, असे गोळे करून घ्यायचे आहे छोटे छोटे। हे बघा असे छोटे घ्यायचे करून। तयार झालेले आहे हे बघा। आता याला तळून घ्यायचे आहे, फ्राय करायचे आहे। आता हे मंचुरियन मी तळून घेत आहे, तेलामध्ये टाकलेले आहे। मंचुरियन बॉल झालेले आहे तयार, तळून घेतलेले आहे, तळून झालेले आहे। आता मंचुरियन आपण फ्राय करून घेऊया सॉसेसमध्ये। हा लसूण घेतलेला आहे मी बारीक करून, एक गठ्ठा हा यामध्ये टाकायचा आहे।
याला थोडं छान होऊ द्यायचं. हा कांदा आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे. ही पत्ताकोबी आहे, ही पण यामध्ये टाकायची आहे. किसून घेतली होती मी. मला छान 2 मिनटं होऊ द्यायचं. आता कांदा आणि कोबी झालेली आपली थोडी. ही शेजवान चटणी आहे. आता यामध्ये मी मंचुरियन टाकत आहे. चटणी आहे. हा टमाटर सॉस आहे, हा टाकलेला आहे. हा सोया सॉस आहे. याला छान आता परतून घ्यायचं आहे. मीठ पहिलेच टाकलेलं आहे. सॉसेसमध्ये मीठ राहतात म्हणून मी आता मीठ वगैरे टाकलेलं नाही. कॉर्नफ्लॉवरचा पेस्ट आहे, हा यामध्ये टाकत आहे. आणि हा सांबार आहे. आता मी हा भात करून घेतलेला आहे, पहिले दाखवलेलाच आहे मी व्हिडिओमध्ये. आता हे मी मंचुरियन यामध्ये टाकत आहे. आपला मंचुरियन राईस तयार झालेला आहे. अगर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.